आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे सातारमधील अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी वसलेले फुटक्या तलावातील गणपतीचे मंदिर हे आज आपण पाहणार आहोत व त्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राज देशमुख. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राज देशमुख ब्लॉगमध्ये. सध्या आपण सातारा येथे अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी व साताऱ्याच्या कुशीत बसलेल्या फुटक्या तळ्यापाशी आहोत व फुटक्या तळ्यामध्ये हे गणपतीचं मंदिर वसलेलं आहे. 91 सालापूर्वी हे मंदिर आहे व त्याच्या पूर्वीपासून हे तळं आहे. आज संकष्टी चतुर्थीनिमित्त आपण आज आलोय. चला तर मग आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि या मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला. तर आता आपण गणपतीचं दर्शन घेतलं आहे. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे जास्त प्रमाणात भाविक आज इथं दर्शनाला येतात. रोजच असतात, पण आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी पहिलं या ठिकाणी मंदिर नव्हतं, पण या ठिकाणची मुलं किंवा या ठिकाणची लोकं या ठिकाणी फळ्या टाकून, या ठिकाणी खांब टाकून त्याच्यावरती गणपती बसवतात. एक प्रकारे मंडळ बसवते. आत्ता 10-12 वर्षापूर्वी हे मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलं आहे नवीन. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ते निसर्गरम्य वातावरण व तळ्यात या ठिकाणी वाहतं पाणी आहे. इथं या तळ्यात एक गणपती बसला. आपण पाहू शकता की ते हजारो मासे या ठिकाणी आहेत. 10-15 वर्षापूर्वी या ठिकाणी 15 ते 20 मासे आणून सोडले होते व त्याचे मासे एवढे हजारो मासे आता झालेले आहेत. आपण या साईडला देखील पाहू शकता किती मासे आहेत या ठिकाणी. व या ट्रस्टचा इथला नियम आहे की इथले मासे मोठे झाले की परत एका मच्छीमारला पैसे ठरवून देतात त्याचे किती व काय, आणि मग ते मासे विकतात व त्या ह्याच्यातून काय असेल ती गणपतीला डागडुजी किंवा गणपतीच्या मंदिरासाठी काय असेल तो खर्च करतात. आपण पाहू शकता किती मासे आहेत या ठिकाणी. तर अजून काय आपल्याला याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. आपण बघूया आपल्याला कशा प्रकारे अजून इथं कोण जुनं व्यक्ती किंवा 15-20 वर्षापूर्वीचा एक कोण व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो का, किंवा त्याच्याकडून या मंडळाबद्दल या मंदिराबद्दल काय माहिती मिळते का. या ठिकाणी अनेक मासे, या ठिकाणी कासव देखील आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी त्या कोपऱ्यात तिथं कासव देखील बसलेलं आहे. आणि या मंदिराच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भिंत घालून झाडं वगैरे लावण्यात आले. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. याचा इतिहास अजून वेगळा काय आपल्याला अजून समजू शकला नाही, तरी आपण याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी गणपतीच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला मारुतीचं मंदिर देखील पाहायला मिळते. आपण त्याचं दर्शन घेऊया. चला.
संकष्टीच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था केलेली पाहायला मिळते. तुम्ही केवळ सातारा शहरात आला किंवा तुम्ही सातारा शहरात नवीन आला असाल तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. व तुम्हाला या मंदिराबद्दल काय माहिती आहे किंवा अजून काही इतिहास या मंदिराबद्दल, त्या तळ्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हा कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.